माझी फक्त एवढी इच्छा आहे, माझ्या मुलीचं करिअर संपलंय, तेव्हा माझ्यापेक्षा आणावी. मला दुसरा आधार नाही, मुलगा नाही. मिस्टर माझे 17 वर्षापूर्वी वारलेत आहे. आज परत एकदा आपल्या वेळापूरच्या गावामध्ये लव जिहादचं प्रकरण पुढं आलेलं आहे. आपल्या हिंदू नागरिक समाजातले एका मुलीला एका मुसलमानाने ज्याचं लग्न झालेलं आहे, पोरं बाळायला, अशा माणसानं अत्तार नाव आहे, त्यांनी पळवून नेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. 8 दिवस झाले आमच्या भगिनीने ते शोध घेण्याचा प्रयत्न केला. वेळापूरमध्ये सातत्यानं होणारे हे लव जिहादचे प्रकरण मधल्याच काळात आपण सगळ्यांनी बघितलं. अनधिकृत मदरसा चालवण्याचं कामसुद्धा त्या वेळापूरमध्ये होत होतं. कुठं तर हा वेळापूर गाव जे अर्धनारी नटेश्वरचं आमचं पावनभूमी आहे, ती ह्या जिहाद्यांचं कुठं तर गड करण्याचं काम त्या ठिकाणी काम चालू आहे. आणि याला विरोध करण्यासाठी आमची बहीण आम्हाला परत मिळवण्यासाठी आज आम्ही हिंदू म्हणून सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. यांचं काम करण्याची पद्धतच अशी आहे की हिंदू धर्मातले ज्यांना आधार नाही किंवा सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींना भडकावून त्यांना फूस घालून त्यांना फसवून त्यांना पळवून न्यायचं आणि लव जिहादमध्ये त्यांना अडकवायचं, हे सध्या मोठ्या प्रमाणावर आत्ता चालू आहे. मधल्या काळात आपण पाहिलं नातेपुत्यामध्ये सुद्धा केशव वैद्य हे खोटं नाव सांगून, लक्ष वैद्य हे खोटं नाव सांगून एका जिहाद्यानं आमच्या हिंदू मुलीला फसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. इंदापूरमध्ये सुद्धा वाटनिमगावमध्ये आमच्या हिंदू मातंग समाजातल्या मुलीला अतिप्रसंग करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न, तर त्या ठिकाणी अशा अनेक घटना वारंवार होत चाललेल्या आहे आणि यांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. आणि याला विरोध करायसाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतलेली. आज याच्या विरोधात आम्ही पोलीस केस करणार आहोत. सरकारने लव जिहादच्या विरोधात कायदा आणलेला आहे, पण हा कायदासुद्धा न जुमानता कायद्याला केराची टोपली दाखवून ही लोक सातत्यानं कायदा मोडण्याचं, संविधानाच्या विरोधात जाऊन संविधान पायदळी तोडवण्याचं काम या जिहाद्यांकडून होत आहे. आणि याला विरोध करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी हिंदू धर्म म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. वेळापूर पोलीस स्टेशनने काय याविषयी तक्रार वगैरे दाखल झाली आहे का काय? आता गेले 8 दिवस शोधायचा प्रयत्न चालू होता आणि बरीच चौकशी केल्यानंतर ते निदर्शनास आलं की अत्तार नावाच्या या व्यक्तीनं, ज्याचं ऑलरेडी लग्न झालं आहे, त्याला पोरं बाळ आहेत, अशा माणसानं त्या मुलीला फूस घालून हिंदू धर्मातल्या पळवून न्यायचं काम त्या ठिकाणी केलं आहे. वेळापूर पोलीस स्टेशनला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी केस दाखल करणार आहोत आणि आमच्या समाजातली हिंदू धर्मातल्या मुलीला परत आम्ही घरवापसी करणार आहोत. या घटनेला साधारण किती दिवस झाले? या घटनेला 8 दिवस झाले. 8 दिवसापासून शोध चालू आहे. 8 दिवसापासून शोध घेतोय आम्ही. माझं नाव प्रतिभा श्रीराम चौधरी, वेळापूरमध्ये राहते मी, सुमित्रा कॉलनी. नेमकी या प्रकरणाची सुरुवात कशी झाली? त्यांनी तुमच्या कुटुंबाशी संपर्क कसा केला त्या व्यक्तीने? ते माहीत नाही मला. त्यांनी कशीच मुलगी अकलूजला कॉलेजला होती आणि मळवलीमध्ये मामाच्या तिथं मी शिक्षणासाठी ठेवली होती. मी एकटी घरात असल्यामुळं घरी संरक्षण म्हणून काय असं नाही, मी दिवसभर कामाला जायचे.
त्यामुळे मुलगी मी आईपाशी ठेवलेली आणि कॉलेजला येत होती. या प्रकरणात मला काही माहिती नव्हतं. मग माझं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी आईकडे गेले असतं मला हे निदर्शनास आल्यावर मी त्याला फोनवर बोलले, तू माझ्या मुलीला फूस घालू नको, तुझं ऑलरेडी लग्न झालं, मुलं आहे ती, तिथं करिअर बरबाद करू नको म्हणून मी बोलली त्याला. तर त्याने परत त्याच्या मित्रांसगळं घरी येऊन चाकूचा धाक लावून मुलीला आणि घरातील 2 तोळे सोनं घेऊन गेलो. किती तारखेला? 8 दिवस झाले. म्हणजे तुम्हाला चाकू दाखवून दमदाटी करून मुलीला घेऊन गेला का हां. मुलीला चाकू दाखवला? मुलीला चाकू दाखवलं आणि तिला पण घेऊन गेली आणि पैसे पण घेऊन गेली घरातली. माझं ऑपरेशन झाल्यामुळे मला हसता आलं नाही. त्या मुलाचं पूर्ण नाव माहीत आहे का तुम्हाला? पूर्ण नाव सांगू शकाल? हसन आतार नाव आहे, मला काही माहिती नाही बाकीचं. माझी फक्त एवढी इच्छा आहे, माझ्या मुलीचं करिअर संपलंय, तिला माझ्यापाशी आणावी. मला दुसरा आधार नाही, मुलगा नाही. मिस्टर माझे 17 वर्षापूर्वी वारलेच आहे. ज्या दिवशी मुलीला घेऊन गेला तो व्यक्ती त्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनला गेला का तक्रार करायला? नाही गेली. मला फक्त न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. समाजातले ज्यांना आधार नाही, आता आपण ऐकले की या मुलीला वडील नाही, आई आणि एक बहीण, आणि हा सामाजिक दुर्बलतेचा फायदा घेऊन हे जिहादी जे आक्रमकपणे हिंदू धर्मातल्या मुलींवर जे अत्याचार चालू आहे, ही मानसिकता आपण ओळखून घेतली पाहिजे. की आधी अभ्यास करते ती, बाबा हे गरीब कुटुंब आहे, उद्या इथं आपण काय केलं तर यांच्या मागं कोण उभा राहणार नाही, हीच मानसिकता मोडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उभा आहे. हिंदू धर्म म्हणून आम्ही या माऊलीची पाठीशी उभा राहणार आणि आमच्या हिंदू धर्मातली आमची भगिनी मुलीला परत आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहे. माझे सर्व लोकांना आव्हान आहे की अशी मानसिकता भविष्यामध्ये रोखायची असेल आणि आपलं संविधानाला जी लोक मानत नाहीत, ज्यांना शरिया कायदा प्रिय आहे, अशांना जर वेळेस जागा दाखवायची असेल तर भविष्यामध्ये जातीपातीत आपण न विभागलं जाता हिंदू धर्म म्हणून आपण संघटित झालं पाहिजे आणि हा लव जिहादच्या विरोधात अतिशय कडक पद्धतीनं भविष्यात आपल्याला काम करण्याची गरज आहे.